श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। मुख्य कीर्तने करावे अथवा श्रवणे एकावे। षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने। न लगे करणे तीर्थाटन योग्याभ्यास होम हवन। सांडून अवकाशीन नामस्मरण करावे। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता। स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्याय अंत अक्कलकोटी आली यती। नरपराया दर्शन देती स्वच्छने राती तया पुरी। चोळाप्पा दृढभाव घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते। जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी। नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानरूप। चोळाप्पा केवळ निर्धर परी स्वामी कृपा होता पूर्ण। लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी। कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती। नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे। चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती। नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती स्वदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्त धरून या। कोणी सांगे संपत्ती कारणे कोणी मागते संताने। व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसारात पातले तप्त झाले। माय पसरात्या फसले ऐसे आले किती एक। सर्वांशी कल्प द्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण। भक्त काजस्ताव अवतीर्ण मानरूपे झाले। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरविती। दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू। जे का निंदक कुटील तयास असते केवळ। नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिताती। महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष। कोण एक समयास वर्तनमान घडले पै। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी। म्हणती जनासी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी। जो नाना भोगभोगी साधू लक्षणी याची अंगी। कोणते हे वसतसे काय तुम्हा वेळ लागले। वंदिता डोंग्यांची पावले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे। फसला तुम्ही अवघेही ऐसे त्या यांनी निंदले। समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख। पाहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून। ज्या घरी बसले तेथून उठून या चालिले। एका भक्ताची या घरी पात्री समर्थांची स्वारी। तीही दोघे अवचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनोत्सुक जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत। एकाची गर्दी झाली दर्शन घेऊनी चरणांचे। मंगल नाव गर्ज ठिवाचे हेतू पुरवावे मनीचे। म्हणून या निवती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे। कोणी नवसाते करीती कोणी आणूनिया देती कोणी नाही कोणी काही संकल्प करीती। चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती। मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती। वैरभाव विसरोनी एक क्षण घट्टा संगी। तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटिली। पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यशेस मिळेल खावयासे। आजरास दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला। मोडुली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी। संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत। संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने। समर्थांनी ज्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदाकासी। सूर्य जाता अस्तका चालसी तेथून या उठले दोघे संन्यासी। त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता त्यांसी अन्नोदक वर्ज असे। ते पातले करू या छळना त्यासी जाहली विटंबना। दंडवया कुस्तीत जना अवतारले यतिवर्य। ज्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती। पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र। श्रीपाद श्रीबल वल्लभ भक्ती कलियुगी वाढले निश्चित। त्यांचा अवतार स्वामी यतिवर्णी कीर्ती विष्णुदास। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर सदा परिसोत पेरमळ भक्त। अध्याय 4 समाप्त। श्री स्वामी समर्थ।